सो हे गाइज वेलकम बॅक टू गनू यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर गाईज थंबनेल बघून तुम्हाला समजलं तर असणारच आहे. तर गाईज तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे, ती म्हणजे आम्ही दोघांनी घेतला आहे iPhone 17. तर गाईज तुम्हाला माहितीच होतं माझ्या आयफोनचा इश्यू झालेला की माझी बॅटरी फुगलेली ती गोष्ट. आणि सगळेजण ओंकारलाच मेसेज करत होते की गनूला नवीन फोन घेऊन दे, फोन घेऊन दे. तर आम्ही एक सोडून दोन दोन फोन घेतले आणि आता 16 मध्येच आम्ही व्हिडिओ काढतोय. व्हिडिओ शूट आम्ही त्याच्यातच करत आहे, म्हणून तो फोन मी तुम्हाला नाही दाखवू शकत. म्हणून आम्हाला आज व्हिडिओ बनवायची त्या फोनमध्ये जरा पण इच्छा होत नव्हती, जरा सुद्धा मन नाही करायचं, कारण की बॅटरी फुगली हे झालं विचार नाही. म्हणून मग आम्ही नवीन फोन घेतला आहे. तर गाईज खूप जणांचे असे कमेंट आलेले की तिला 17 प्रो मॅक्स पाहिजे होता आणि प्रो मॅक्सच द्यायचा होता पहिली गोष्ट तर. पण ॲक्च्युली काय सीन झाला, ज्यावेळी हिच्याकडे 16 प्लस होता तेव्हा माझ्याकडे पण 16 प्लसच होता. पण हिचा 16 प्लस खराब झाला आणि माझ्या फोनचा थोडा इश्यू झाला आहे. तर तो तर खूप वेगळा विषय आहे, तो तर बाजूला ठेवला. तर त्याच्यामुळे मी माझ्यासाठी फोन घेणारच होतो, नवीन फोन मला काही करून घ्यायचाच होता. तर विचार केला 16 प्रो प्लस घेण्यापेक्षा आम्ही एक काम करतो, डायरेक्ट 70च फोन उचलतो. आणि आज आम्ही मित्रांनो उचललेत आम्ही दोन्ही 17. तर ह्याच्यामध्ये पण खूप चांगलेच व्हिडिओज वगैरे येतात आणि ह्याच्यामध्ये 256 GB आहे, ह्यांच्यासारखी 128 GB हाय पण नाही आहे. उलटी क्लिअरिटी वगैरे चांगली आहे, स्टोरेजचं पण मतलब नाही, आता आम्हाला टेन्शन नाही व्हिडिओचं वगैरे. तर त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये हात टाकला. आणि ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती, कारण की खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हता आमचा. सगळेजण कमेंट वगैरे करत होते की व्हिडिओ का नाही येत आहे, व्हिडिओ का नाही येत आहे. तर त्याचं रिझनच हे आहे की आमच्याकडे फोन नव्हता आणि तुम्हाला माहिती आहे की गनूच्या फोनची बॅटरी फुगली होती. आणि त्याच लफड्यामध्ये आम्ही किती दिवस फिरत होतो, ह्या दुकानातून त्या दुकानातून. खूप दिवस आमचे गेले, त्या फोनची बॅटरी भेटत नव्हती, कारण की 16 प्लस हा मार्केटमध्ये बंद झाला आहे फोन. आणि तो बंद झाल्यामुळे त्याच्या काही पार्ट्स भेटत नाहीत. आणि प्रो मॉडेल तर तुम्हाला माहितीच आहे की बंदच झालेत मार्केटमध्ये. आता प्रोमध्ये फक्त बघायला गेलं तर 17 प्रो आहे, तो पण. त्याच्यावरती आम्ही बोललो की तो 1.5 लाखाचा फोन घेण्यापेक्षा 17 घेतलेला बेस्ट आहे. तर हिने पण 17 घेतला, मी पण 17 घेतला. तर आज आमच्या दोघांकडे पण सेम फोन आहेत, बाकी काहीच नाही. प्लस आमच्याकडे 16 एक आहे, त्याच्यात आम्ही आता व्हिडिओ बनवतोय. ॲक्च्युली त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतो म्हणून तो दाखवू तर शकत नाही. त्याच्यावरनं दुसरी गोष्ट, आमच्याकडे ॲक्शन कॅमेरा पण आहे, तर ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये पण आम्ही व्हिडिओ बनवू शकतो. असं काही नाही की आमच्याकडे व्हिडिओ बनवायला वस्तू नव्हती किंवा कॅमेरे नव्हते, होते. पण आमच्या मागे जे टेन्शन होतं की ह्या फोनचं, की ह्याचा बॅटरी फुगली ही कुठे भेटणार, हा फोन बनणार की नाही बनणार, या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही बनवला. तर आज फायनली, म्हणजे आज नाही, काल आम्ही फोन घेतलेत, अनबॉक्सिंग वगैरे काल आम्ही केली. तर काल झाल्याच्या नंतर आज व्हिडिओ बनवतोय की नाही, तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोचली पाहिजे. तर याच्यानंतरचे तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ बघायला भेटतील, एकदम खतरनाक असतील. तर हा व्हिडिओ पण तुम्ही लवकरात लवकर जेवढे होईल तेवढे सगळ्यांकडे शेअर करा आणि जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा. कारण की मित्रांनो, ह्या कामासाठी आम्ही हे सगळे फोन घेतलेत आणि बाकी कोणतीच गोष्ट नाही. आता माहिती नाही की ह्या फोनला पण किती नजर लागतील, काय लागतील, कारण की ह्या जे 16 आम्ही ज्यावेळी घेतले होते त्यांना एवढी नजर लागली होती, एवढे इश्यूज यायला लागलेले त्या फोनमध्ये. तर विषयच हार्ड होता. आता माहिती नाही, आता 17 घेतलं, आता त्याच्यामध्ये काय होईल आणि काय नाही, बघूया की कसं काय होतंय ते. आणि व्हिडिओ ह्या आवडलास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲक्च्युली माझा आवाज बसला आहे, त्याच्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही, जे काय आहे ते मॅडम बोलतील आजच्या व्हिडिओमध्ये. तर गाईज बस आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, बाकी काहीच नाही. आमचे तुम्ही बघतच असेल की किती दिवस झाले आमचे ब्लॉग्स नाही, शॉर्ट्स नाही, इन्स्टाला व्हिडिओ नाही, काय नाही. आणि मेन म्हणजे एक गलती आता अशी झाली आहे की ओंकारची इन्स्टा आय डी पण गायब गेली. झाले. म्हणजे ॲक्च्युली ती आय डी दिसते, सगळ्यांना आय डी दिसते, फॉलोअर्स वगैरे सगळे दिसत आहेत. फक्त ती आय डी माझ्या इथून गायब झाले, मला आय डी दिसत नाही. आणि ज्या ईमेलवरती मी आय डी बनवली होती त्या ईमेलवरती आय डी आहेच नाही आहे. नाही तिचा पासवर्ड दिसत आहे, ना ईमेल दिसत आहे, काहीच नाही होत आहे. मी मेल वगैरे पण केलेत, पण रिस्पॉन्स काहीच नाही आला. तर आता विचार करतो की नवीन आय डी बनवायची. आजपासूनच सुरुवात करणार आहे नवीन आय डीला. तर मित्रांनो, त्याही आय डीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिकडे जावा आणि फॉलो करा. कारण की जुन्या आय डीला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं होतं, तसंच ह्या नवीन आय डीला पण तुम्ही द्या. आणि ही गोष्ट जर राहिलीच होती, नशीब गणूने आठवण करून दिली.
आणि युट्यूबचा तर तुम्हाला प्रॉब्लेम माहितीच आहे की युट्यूबचा माझा प्रॉब्लेम झालाच होता. तरी त्यात पण पण guys, आम्ही तुम्ही लोकांनी खूप सपोर्ट हो. करून लवकरच्या लवकर त्याच्यावरती सबस्क्रायबर किती केले? 350. 350 सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत. तर गाईज प्लीज असंच सपोर्ट करा, लवकरच्या लवकर त्याच्यावरती पण सबस्क्रायबर कम्प्लीट करा जास्तीत जास्त करून. आणि बस आम्हाला फक्त आज आम्ही आलो तर हाच पर्सनली ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो. बस आम्हाला दुसरं अजून काहीच बोलायचं नाही, काय नाही. तर गाईज मला एवढंच सांगायचं, तर गाईज प्लीज असंच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम करत राहा, बस अजून काय नको. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी लवकरच एक चॅलेंज ब्लॉग येतोय. म्हणजे हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर दुसरा व्हिडिओ म्हणजे चॅलेंज ब्लॉगचा आहे. कारण की व्हिडिओ काही पण आमच्याकडे करून चॅलेंज ब्लॉग करायचाच आणि आहे. आम्ही आणि विचार हा करतो आणि आमच्याकडून ती गोष्ट होत होत नाही. नाही. पण आज तुम्हाला सांगतोय की व्हिडिओ बनवायचा आहे आणि आम्ही व्हिडिओ बनवणार आहे आणि कोणता चॅलेंज असणार आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे. तर ही गोष्ट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय.